नमस्कार, मी वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। येत्या संक्रांती निमित्तानेच आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये तिळाचे लाडू करणार आहोत। बिना पाकाचे मौसूद तिळाचे लाडू। तिळाचे लाडू करण्यासाठी आपण साफ करून अनपॉलिश तीळ घेतले आहेत। चिकीचा गूळ न घेता काळा गूळ असा आपण बारीक करून घेतला आहे। किसलेलं सुकं खोबरं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। त्याचबरोबर शेंगदाणे आणि वेलची पावडर। कढई गरम करून त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि ते असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची। गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर शेंगदाणे बाहेरून भाजले जातात, मात्र आतून ते कच्चेच राहतात। सर्व शेंगदाणे भाजून झाल्यावर ताटात काढायचे। आता शेंगदाण्यांप्रमाणेच आपण तीळ घालून ते देखील छान भाजून घेणार आहोत। तीळ देखील आपण मीडियम फ्लेमवरच भाजून घेणार आहोत। तीळ छान क्रिस्पी भाजून झाले की ते फुलतात आणि त्यांचा स्वतःहूनच तडतड आवाज यायला सुरुवात होते। म्हणजेच तिळाच्या रंगावरून नाही तर आवाजावरूनच कळतं की तीळ आपले भाजून झालेले आहेत। आता शेंगदाण्यांप्रमाणे तीळ सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि ते थंड करून घ्यायचे। शेंगदाणे आणि तिळाप्रमाणेच आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं भाजताना मात्र गॅसची फ्लेम लो करायची आणि खोबऱ्याचा रंग थोडासा सोनेरी झाला की गॅस बंद करायचा। भाजलेलं खोबरं गरम कढईमध्ये जसं पसरवून ठेवायचं। पाहू शकता आपण घेतलेलं खोबरं सुद्धा अगदी क्रिस्पी भाजून झालेलं आहे। आपण भाजून घेतलेले सर्व तीळ थंड झालेले आहेत आणि त्याचबरोबर शेंगदाणे देखील आपण सोलून घेतले आहेत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं। भाजलेले सर्व शेंगदाणे मिक्सरमध्ये घालायचे आणि असे जाडसर बारीक करून घ्यायचे। आता भाजलेल्या तिळापैकी इतके तीळ आपण वाटीमध्ये काढून घेतले आहेत। त्याचबरोबर शेंगदाण्यांचा असा जाडसर कूट देखील। आता पुन्हा मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि त्याचबरोबर भाजलेले सर्व तीळ आणि बारीक करून घेतलेला सर्व गूळ। आता आपण मिक्सरमध्ये घातलेलं सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं। आपण घेतलेल्या साहित्यानुसार यामध्ये चमचाभर तूप घालायचं आणि असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ते असं ताटात काढून घ्यायचं। भाजलेलं सर्व साहित्य थंड झाल्यावरच ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आता यामध्ये आपण वाटीत काढून ठेवले होते ते जाडसर शेंगदाणे ऍड करायचे आणि त्याचबरोबर भाजलेले तीळ आणि वेलची पावडर। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपलं भाजलेलं सुकं खोबरं घालायचं आणि ते देखील सर्व साहित्यांप्रमाणेच मिक्स करायचं। सर्व साहित्य मिक्स करताना ते एकत्रच घालून मिक्स करायचे। आपलं खोबरं ऍड करायचं राहून गेलं होतं, त्यामुळे ते आपण नंतर मिक्स केलेलं आहे। आता या सर्व साहित्याचे आपल्याला पाहिजे तसे लहान मोठे असे लाडू वळून घ्यायचे। बिनपाकाचे मौसूद तिळाचे लाडू असे झटपट करून होतात। त्यामुळे येत्या मकर संक्रांतीला आवर्जून तुम्ही सुद्धा असेच बिनपाकाचे तिळाचे लाडू नक्की करून पहा। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।